अंबा अष्टभुजा त्रिलोक जननी सदा मंगलम शुभमंगलम करवल्या निघालेल्या आहेत। हे बघा, हे वाटप होतं सगळ्या करवल्यांमध्ये मिठाई। बघा येऊन येऊन येणार कोण, मुळगाव कोळीवाड्याशिवाय आहे कोण। इकडे सोयरे भेट होते बघा। सदा मंगलम शुभमंगलम। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण। मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। विशाल विशाखाची हळद तुम्ही पाहिलात, त्याच्यानंतर मामसवणी पाहता आली आपल्याला, आणि आज आहे विशाल विशाखाचा शुभविवाह, लग्न आहे। लग्न सोहळा मी आपल्याला दाखवणार आहे। विशाखाचं लग्न जे आहे ते सकाळीच 9:45 आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणामध्ये आहे, आणि त्याच्यानंतर 1 वाजता आहे तो विशालचं लग्न आहे, आणि विशाल इथून भरटकोलमध्ये जाणार आहे, आणि भरटकोल पण आपल्याला पाहता येईल। त्याच्यामुळे आपल्या या व्हिडिओला तुम्ही बनून राहा, आणि विशाल विशाखाचा हा लग्न सोहळा तुम्हाला आता पाहता येईल। चला आपण पण आता विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणामध्ये जाऊया। अक्षता
अग्नौ श्रीमन्तदेव ताराबलं चन्द्रबलन्तदेव विद्याबलं दैवबलन्तदेव लक्ष्मीपते ते गुरुगं स्मरामि सावधान वधूवरातो इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता गणेशाचे चित्ते स्मरण कर विजय सावधान अत्यंत सावधान अति समीप सावधान सुवर्ण चला विशाखाचं छान असं शुभविवाह आपल्या मुळगाव कोळीवाड्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ झालंय आणि आपण आता आलेलो आहोत भरटकोल गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी विशालचं लग्न आहे. 1:25 विशालचं लग्न असणार आहे आणि हा संपूर्ण सोहळा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओला आपल्या बनून राहा आणि छान असं भरटकोल गाव सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपण विशालच्या लग्नासाठी भरटकोल गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर आहे, तिथे सुद्धा अखंड सप्ताह बघा लग्नाला आलेले आहेत सगळे वराड मंडळी आपल्याला पाहायला मिळेल. पण भरटकोल गाव आपल्याला आज आपल्याला पाहायला मिळतं आहे. सप्ताह बसलेला आहे विठ्ठल मंदिरामध्ये. छान आमचा कोळीवाडा बघायला गेला तरी ही जवळजवळ घरं तुम्हाला पाहायला मिळतातच. पण छान असा शुभविवाह विशाखाचं झालं आणि आता विशालचं लग्न आहे. चला हे संपूर्ण भरटकोल गाव आपल्याला पाहायला मिळतं आहे. छान असा आमचा विशाल आता लग्न मंडपामध्ये निघालेला आहे बघा. आणि या करवल्या वगैरे बघा छान. हा भरटकोल कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळतोय. भरटकोलचा किनारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि सगळे वराडी मंडळी आता बघा मंडपामध्ये निघालेले आहेत. छान असं शुभविवाह आपल्याला विशाखाचं पाहायला मिळालं आणि आता विशालचं लग्न 1:25 आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे.
लग्न 1:25 आहे आणि या ठिकाणी काही पुरोहितांमार्फत विधी वगैरे केले जातील आणि नंतर विशालला मंडपात नेलं जाईल आणि थोड्या वेळाने आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे मुलीकडनं जो रुखवत येणार आहे आणि ती जी मजा होणार आहे या ठिकाणी ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। रुखवत पण पाहायला विसरू नका, कारण का करवल्यांचा जो डामडोल असतो आणि पैसे मागण्याची जी कला असते नवऱ्या मुलाकडनं ती सुद्धा तुम्हाला पाहता येईल। चला या ठिकाणी आता पुरोहितांमार्फत जो पूजाविधी आहे तो या ठिकाणी संपन्न होणार आहे। इकडे आता लोण्याची ओटी म्हणजे नवरी मुलीला ओटी घेऊन जात आहेत। मला तिकडे विशाल पूजेला बसलेला आहे आणि इकडे लोण्याची ओटी नवरी मुलीला ओटी आणली जाते बघा। नवऱ्या मुलाकडे रुखवत निघालेला आहे बघा, छान छान खाऊ घेऊन या करवल्या निघालेल्या आहेत। आपल्या विशालला या खाऊ देणार आहेत आणि विशालकडनं किती पैसे उकळणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळेल। त्याला करवले आलेले आहेत आणि आपल्या विशालकडनं किती रुपये काढतायत ते बघूया आपण। आपल्याला पावर भेटेल। हे लाडू बघा, लाडू कलिंगड पण आहे, गरमी लागते विशालला त्यामुळे कलिंगड पण आणलेला आहे। लाडू आहेत मोठे मोठे आणि नानकेट आहे, बुंदीचे लाडू आहेत, इकडे मिठाई सुद्धा आहे आणि आमच्या विशालच्या करवल्या बघा काय बोलतात, मांडवाचे लाडू आणलेले आहेत। बघा नवरदेवाचे मेवणी पाय धुते बघा। इथे आपल्याला पाहायला मिळते बघा करवल्या विशालला मिठाई भरवतात। आणि एक छोटी करवली सुद्धा आलेली आहे बघा आणि विशालला आता गरमी लागते म्हणून थंड पण पाजतायत। थंड मँगोला आणलेला आहे, मँगोला। थंड पाजला जातोय बघा मँगोला। आणि आमचे करवले पण बघा
करवले आता तयारीत आहेत. फळं कुठली कुठली मिळतात ते. हा, आपल्या बारक्या करवलीनी पण भरवलेला आहे बघा. आमची रुखवतीची प्रथा तुम्हाला आमच्या या कोळीवाड्यामध्ये आणि कोळी लग्नामध्येच पाहायला मिळते की नवऱ्या मुलाला रुखवत आणली जाते आणि छान ही मजा, हसी मजा, गंमत जमत या ठिकाणी असते. हे बघा, हे वाटप होतं सगळ्या करवल्यांमध्ये मिठाई. ही बघा, हे बघा सगळे करवले बघा फळं वगैरे घेतात आणि इकडे नवऱ्या मुलाकडनं पैसे उकळणार आहेत बघा. ही बघा, नवऱ्या मुलाची मावशी बघा कलिंगड खाते, आमची शैलाताई पण. ही बघा, मावशीला ऊन लागलेला, इकडे मिठाई खात्यात करवले. या रुखवतीच्या माध्यमातून सगळ्यांचं तोंड गोड केलं जातं आणि त्यानंतर नवऱ्या मुलाला मंडपात नेलं जातं आणि त्याचा शुभविवाह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. छान ही प्रथा आहे. आपल्याला कशी वाटते ती कमेंट्स करा. चला, रुखवत वगैरे खाऊन आता आपण निघालेलो आहोत, लग्नासाठी निघालेलो आहोत आणि आपला विशाल आता निघालेला आहे. बघा, येऊन येणार कोण? मुळगाव कोळीवाड्याशिवाय आहे कोण? बघा, भरटकोल मध्ये येऊन आमच्या करवल्यांची ही रुबाब बघा. चला, विशाल निघाले आता मंडपामध्ये निघालेला. आजोबा थोडा आपला नवरा मुलगा विशाल याची आरती या ठिकाणी केली जाते बघा. आणि मुलीचा भाऊ तर आपल्याला पाहायला मिळतोय बघा. एक मिनिट ऐका दादा. नवरा मुलगा आणि मेवण्याची ही भेट आणि जो कान ओढला जातो तो सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळालं बघा. इकडे सोयरे भेट होते बघा. सोयरे भेट आपल्याला छान अशी पाहायला मिळते.
इकडनं आपल्याला पाहायला मिळते बघा, नवरी मुलगी येते बघा, मामा नवऱ्या मुलीला घेऊन येतात. नवरी मुलगी बघा, आमच्यात प्रथा आहे की मामा हा मुलीला घेऊन येतो, नवरी मुलीला. आणि आता या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न होणार आहे. विघ्नेश्वरो विघ्नविदूरकारी निर्विघ्नकारी सकलार्थ सिद्धे विघ्नेश्वरो विघ्नहरेश बुद्धो उदयाभ्यां शुभदां ददातु. सावधान सावधान सावधान.
भरटकोल गावामध्ये आणि सागराच्या या किनारी विशाल आणि नम्रताचा हा विवाह सोहळा संपन्न झाला। हा विवाह सोहळा आपल्याला विशाखाचा पण पाहता आला। सकाळी 9:45 तिचा विवाह सोहळा झाला आणि आता दुपारी 1:25 नम्रता आणि विशालचा विवाह सोहळा संपन्न झाला। आपण आलेलो आहोत भरटकोलच्या या सागर किनारी आलेलो आहोत आणि आपल्याला सुद्धा हा विवाह सोहळा कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा। आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा। पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद। सगळे वराडी मंडळी आता बघा मंडपामध्ये निघालेले आहेत।